मंदिराच्या दुतर्फा पाणीच पाणी भरलेलं आहे आणि मधून हा रस्ता आणि जे समोर मंदिर दिसतंय ते आहे आशापुरी देवी मंदिर। बघा कशा लाटा मारतायत, चारी बाजूनी पाणी जात येतंय आणि अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे। मस्त असा मंदिराकडे जाणारा हा रस्ता आणि आम्ही ऑटोतून चाललेलो आहोत देवीच्या दर्शनासाठी। मस्त बघा असा वळणाचा हा रस्ता आहे, एक नंबर असा रस्ता आहे। आणि आता आपण मंदिराजवळ पोहोचणार आहोत आणि जे ऑरेंज कलरचं दिसतंय ते आहे मंदिर। मस्त नमस्कार मंडळी, मी आपला समीर कीर पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या समीर कीर या यूट्यूब चॅनलमध्ये। आणि मंडळी आपण ओशन पार्क रिसॉर्टमधून निघून आणि आता आपण आलेलो आहोत आशापुरी देवीच्या दर्शनासाठी आणि तिकडनं आपला प्रवास नंतर दर्शन घेऊन जेवून आपण परत आपल्या घरी रवाना होणार आहोत। तर आता या व्हिडिओमध्ये आपल्याला आशापुरी देवीचं दर्शन घडणार आहे, ते आपण आता व्हिडिओ पाहूया। चला मंडळी। तर मंडळी बघा पूर्ण चारी बाजूला समुद्र आणि या गडावरी देवी बसलेली आहे, आशापुरी देवी एडवन या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि हा आपले सहर्ष स्वागत करीत आहोत आशापुरी देवस्थान ट्रस्ट एडवन या गावचा हा या देवीचं मंदिर आणि हा गेट आहे। तिकडनं आता आपण दर्शन घेण्यासाठी पुढे जात आहे। मस्त असा गड आहे, जास्त वरही नाही, त्या समोर दिसतोय तेवढाच आपल्याला चढायचं आहे आणि देवीच्या मंदिराच्या आवारात आपण आता पोहोचलेलो आहोत। बघा आपले मंडळी सगळे तसे लाईनीत उभे आहेत, लाईन नाही आहे, ते व्ह्यू बघतायत समुद्राचा। बघा हा आहे समुद्राचा पूर्ण व्ह्यू, मस्त। तिथे एक मंदिर आहे आणि हा पूर्ण चारी बाजूनी समुद्र आहे आणि ही भाविकांची देवीचं दर्शन घेण्यासाठी इथे लाईन लागली आहे। आशापुरी देवी स्थान मंदिर एडवण आणि हा देवीचा मुख्य गर्भगृह आहे आणि इकडनं हा प्रवेशद्वार आहे आणि ही इथे गुहा आहे। या गुहेतून आपल्याला आता खाली दर्शनासाठी जायचं आहे। मंडळी अशा प्रकारे आता आपण या गुहेतून खाली उतरून देवीचं दर्शन घेणार आहोत। बघा एका वेळी एकच माणूस जाईल अशा प्रकारची ही गुहा आहे आणि खाली देवी बसलेली आहे उजव्या हाताला, तिथे आपल्याला दर्शन घ्यायचं आहे। तर बघा आता आपण देवीच्या आवारात पोचलेलो आहे, दर्शन घेत आहेत भाविक आणि तसंच एकविरा आई आहे आणि बरोबर एकविरा आईच्या समोर तिथे आशापुरी देवीचं इथे आपल्याला दर्शन होत आहे। तर इथे आपल्याला आशापुरी देवीचं दर्शन झालेलं आहे। आशापुरी देवी की जय। तर मंडळी आता आपण दर्शन घेऊन पुढे येत आहोत आणि हे बघा इथे दर्शन घेतल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला पुढे जायचं आहे। ह्या गुहेतून इथे जीवदानी देवीचं देखील इथे आपल्याला दर्शन झालेलं आहे आणि आता आपली सगळी मंडळी दर्शन घेऊन आता बघा तसे ढोपरानी जात आहेत। अशा प्रकारेच आपल्याला पुढे जायचं आहे। भाविक पण दर्शन घेऊन आता ढोपरानी येत आहेत, बसून येऊ शकतात। या तर मंडळी अशा प्रकारे आपल्याला दर्शन घेऊन डोपरावर
इथे यायचं आहे. बघा आता हे भाविक पण दर्शन घेऊन आलेले आहेत. सगळे डोपरावर येऊन आता या गुहेतून दर्शन करून बाहेर आलेले आहेत. आमचे प्रदीप शिंदे देखील देवीचं दर्शन घेऊन आता आलेले आहेत आणि बरोबर जगदीश. तर मंडळी आता आपण देवीचं दर्शन घेतलं. बघा कशी देवी गुफेत बसलेली होती आणि तिकडे आपण दर्शन घेऊन आता मंदिराच्या पाठच्या साईडने हा वरती रस्ता जातो. मस्त असा समुद्राचा व्ह्यू आपण पाहणार आहोत. तर आता वरती जाऊन आपण पाहूया. मंडळी बघा आता आपण वरती डोंगरावर आलो आहेत आणि चारी बाजूनी आपल्याला समुद्र दिसत आहे. हे बघा मस्त असा डोंगर आहे. आता इकडे वरती जाऊया. तर मंडळी आपण आता इथे वरच्या दिशेने जात आहोत. तर मंडळी हे बघा मस्तपैकी आपण आता डोंगरावरती पोचलेलो आहोत. एकदम वरती टोकाला आणि तिकडनं बघा हे आपल्याला हे दिसतंय ते आशापुरी देवीचं मंदिराचा कळस. आणि हा जो आपण ऑटोतून आलो तो हा रस्ता बघा एडवण गावापासून मंदिराकडे येणारा हा रस्ता आणि हा एडवण गाव आहे इथे. आणि त्याच्या चारी बाजूला मस्तपैकी असा हा पसरलेला अरबी समुद्र. एक नंबर व्ह्यू. चारी बाजूला समुद्र पसरलेला तर आहेच आणि बघा काही पब्लिक या दुसऱ्या बाजूच्या खडकावर त्या बाजूला देखील गेलेले आहेत. डोंगराचा त्या बाजूचा भाग आहे तो आणि पूर्ण असा चारी बाजूनी पसरलेला हा समुद्र. मस्त असा व्ह्यू आहे. तर मंडळी आता अशा प्रकारे आपण मस्तपैकी या डोंगरावरून आता खाली उतरत आहोत. बघा कसा हा रस्ता आहे आणि इकडनं आता आपण उतरत आहोत. बघा मस्त असा व्ह्यू आहे या डोंगरावरून. तर मंडळी आशापुरी देवीच्या डोंगरावर या एका बाजूला इथे बारोडकर्णी माता या देवीचं देखील मंदिर आहे. ते गुहेसारखंच आहे पण ते बघा अशा प्रकारे आहे. बारोडकर्णी माते की जय. तर मंडळी अशा प्रकारे आपण आशापुरी देवीचं दर्शन आणि तसेच बारोडकर्णी मातेचं दर्शन देखील या डोंगरावर आपण घेतलं. आणि बघा ह्या बाजूनी हा समुद्र कसा मस्त आहे आणि आपण या वरती डोंगरावरती चढून तिथे व्ह्यू पाहिला. मस्त असा देवीचा हा डोंगर आहे आणि हा आजूबाजूचा परिसर सुंदर असा चारी बाजूने पसरलेला हा अरबी समुद्र. तर मंडळी अशा प्रकारे आता आपण हे बघा या रस्त्याने डोंगरावरून खाली आता उतरलो आहे. मस्त असा थंडावा आहे या झाडाखाली. बघा आता या डोंगरावरून उतरून आता आपण या मंदिराच्या इकडनं आता आपण निघणार आहोत. तर मंडळी अशा प्रकारे आपण आशापुरी देवीचं दर्शन घेऊन आता आपण इकडनं निघालो आहोत. बघा मस्त असा रस्ता आहे आणि समुद्राला भरती आलेली आहे आणि दोन्ही बाजूला पाणी बघा कसं वरती येते. तशा लाटा पुढे पुढे येत आहेत त्याप्रमाणे इकडचं बाजूचं पाणी इथे हलून पाणी वरती येते. मस्त. हे बघा हे बघा आपण आता इकडनं या डोंगरावर देवीचं दर्शन घेतलं आणि आपले भाविक किशोर
प्रदीप दर्शन घेऊन आलेले आहेत आणि पूर्ण चारी बाजूला समुद्र आहे. मस्त. तर मंडळी हे बघा कसं पाणी रस्त्यावर येत आहे, त्यामुळे आपले पायावर पूर्ण पाणी आलेलं आहे. मस्त. मंडळी बघा कसं समुद्राचं पाणी या बाजूला देखील वरती येत आहे, ह्या बाजूला येऊन त्या बाजूला जात आहे पाणी. मस्त असा एडवन गावातील हा मंदिराकडे जाणारा रस्ता. तर मंडळी अशा प्रकारे आपण एडवन गावात आलो आणि आशापुरी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर मस्तपैकी डोंगरावर जाऊन फोटो वगैरे काढले. त्यानंतर बारोडकर्णी मातेचं देखील दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन आता आपण या जो रस्ता आहे माझ्या पाठच्या बाजूला दिसत असेल त्या रस्त्याने आपण चालत आहे. दोन्ही बाजूला समुद्राचं पाणी आहे आणि मधून हा रस्ता आहे. आणि आता आम्ही एडवन गावाकडे जात आहोत आणि तिकडनं सफाळेवरून आपण परत दादरला आणि तिकडनं आपापल्या घरी असे आम्ही सगळे मित्र जाणार आहोत. तर त्याबद्दलची या आशापुरी देवीची बद्दलची थोडक्यात या व्हिडिओमार्फत मी आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न केला. तर त्याबद्दलची व्हिडिओ आपली कशी वाटली हे मला जरूर कमेंट करून कळवा. जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन आणि छान छान व्हिडिओ जर आपल्याला पाहायला आवडत असतील तर माझ्या समीर किरी या चॅनलला जरूर भेट द्या. तर चला मग मंडळी, पुन्हा भेटू एखाद्या नवीन प्रवासात. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.